नमस्ते. मी शुभांगी विभुते बदलापूरमधून बोलते आणि मी माझा अनुभव सांगू इच्छिते, की जसं मी डिसेंबर महिन्यापासूनच क्लास चालू केलाय. त्याच्या आधी मी लॉकडाऊन पासून 2021 पासून एक सूर्यनमस्कार क्लास म्हणजे योगा क्लास जॉइन केला होता ऑनलाईन. पण त्याच्यामध्ये फक्त योगा होतं. त्याच्यामध्ये डाएट किंवा खाण्याच्या आहाराबद्दलची माहिती किंवा काही असं काहीच नव्हतं. तर त्याच्यामध्ये फक्त माझं स्ट्रेचिंग होत होतं. वेट लॉस काहीच म्हणजे काहीच होत नव्हता. कारण खाण्याच्या पद्धतीच माहीत नव्हत्या. खाण्याचं दिवसभराचं दिनचर्याच माहीत नव्हती. मी उठायचे म्हणजे हेच टायमिंग होतं माझं योगाचं. 7:30 ते 8:30 असायचं माझं नेहमी. मी कंटिन्यू 2 वर्ष केलेलं आहे. पण माझं फ्लेक्सिबल झालं, बॉडी शेपमध्ये आली, ठीक आहे. पण वेट लॉस नाही झालं. असं म्हणजे काटाच नाही आलाय. तर 1 महिना मी आता हे लावला इथे. एका महिन्यात माझं 2 किलो वजन कमी झालंय आणि खाण्याच्या म्हणजे जे वेळा आहेत त्या वेळा पाळल्यावर सुद्धा किती फरक पडतो वजन ह्याच्यावरती. मी 7:00-8:00च्या आत मी जेवते आणि कोहळा ज्यूस वगैरे ते सगळं घेते आणि मस्त वाटतं मला. खूप छान वाटते आणि एनर्जेटिक वाटते आणि वाटते 50 सूर्यनमस्कार त्या योगा क्लासमध्ये मी घालायचे. फक्त 2 सेट व्हायचे म्हणजे 24 ते 25 वगैरे सूर्यनमस्कार व्हायचे फक्त. 50 डबल सूर्यनमस्कार मी घालू शकते रोजचे हे मला म्हणजे हे होत नव्हतं. तर ते ह्याच्यामध्ये झालेलं आहे आणि 50 असे जाता-जाता होतात ते. तुम्ही मध्ये-मध्ये चेहऱ्यावर स्माईल, एनर्जी तेव्हा कडकडून अरे हो आपल्याला स्माईल ठेवायचे. अरे हो आपल्याला एनर्जी ठेवायचे. पॉझिटिव्ह थिंकिंग करा. म्हणजे तुम्ही मध्ये-मध्ये जे चीअर अप करता, त्याच्यामुळे सुद्धा खूप खूप फरक होतो. ते असं वाटतं, "अरे राहू दे आता एक राहिलंय ना, राहू दे नको करायला." असं वाटत असतं रे असतं तोपर्यंत तुम्ही काहीतरी मध्येच पॉझिटिव्ह काहीतरी पॉझिटिव्ह थिंकिंग येणार आहे आपल्याला. असं होतं त्यामुळे ना ते 50 आरामात होऊन जातात ते. त्यामुळे मध्ये-मध्ये तुम्ही जे चीअर अप करता ना, ते खूप महत्वाचं आहे. कारण खरंच असं होतं, इतकं शरीर साथ देत नसतं, असं वाटतं की "अरे नको यार, आता बस झालं, आता नको, नाही करायचं आपल्याला." असं वाटत असतं रे असं तोपर्यंत चेहऱ्यावर एक स्मित हास्य ठेवा, लगेच स्माईल करायला होतं. आणि असं होऊन जातं. फक्त म्हणजे तेवढा एका शब्दाने खूपच फरक पडतो. असं म्हणजे तुम्ही असं आमचं फोकस हलवून देत नाही तुम्ही. त्यामुळे तुमचं शिकवणं पण नुसतं असंच करा रे, चला आम्ही फीस घेतोय, चला करा. कोण करतंय करा, असं नाहीये. तुम्ही असं प्रत्येकी जरी पर्सनली नाही लक्ष देता येत एका ॲट अ टाईम क्लासमध्ये एवढे लोकं असतात त्याच्यामध्ये नाही. पण तुमच्या एका वाक्यानं पिकअप होतो तो आणि होऊन जातं ते. असं आणि पटकन 50 सूर्यनमस्कार झालं इतकं भारी वाटतं ना, असं वाटतं अरे आपण करू शकतो खूप काही-काही. छान वाटतं. खूप छान. धन्यवाद आणि पुढे कंटिन्यू करणार आहे आणि मला अजून खूप वेट लॉस, फॅट लॉस करायचंय आणि तुम्ही करून घ्याल आमच्याकडून. छान, मस्त. थँक यू, थँक यू, धन्यवाद. थँक